पसरवली जाते की प्रमोद नेमाळेचं तिकीट काढलं. हे साफ खोटं आहे. प्रमोद नेमाळेचे भाऊ इथे त्याचा पुतण्या इथे आहे. खरं प्रमोद नेमाळेचं असं झालं की नगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्टर आहे. फॉर्म भरला, प्रमोद नेमाळेचंच तिकीट डिक्लेअर केलेलं होतं. फॉर्म भरलेला होता त्यांनी. नंतर लक्षात आलं की ते शासकीय म्हणजे नगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे त्यांच्या नावावर काम चालू आहे. आपल्या सरदार वल्लभभाई पुतळ्याजवळचे काम सुरू आहे. हे प्रमोद नेमाळेंच्याच नावावर, त्यांच्या पूजा कन्स्ट्रक्शनच्या नावावर आणि अजून एक 10 लाखाचे काम त्यांच्या नावावर असल्यामुळे त्यांचा फॉर्म रिजेक्ट होणार हे अधिकाऱ्यांनीच त्यांना सुचवलं. प्रमोद भाऊ नेमाळेंचा मला स्वतः फोन आला की असं असं घडलं, याच्यात काय करता येईल. मी खरं तर ते रडायला लागले की मी इतके 5 वर्ष झाले या मारणामध्ये मेहनत करतोय, इतकं काम केलं आणि असं असं घडलं. मग ते थोडे भाऊक झाले. मी त्यांच्या घरी गेलो. रमण भाऊ वडेला त्यांच्या घरी बोलवलं. म्हटलं तुम्ही शांत व्हा, मी आलो घरी. आणि बरोबर आहे बेटा, हा पण होता तिथे. त्यांच्या घरी गेलं, काय प्रॉब्लेम झाला म्हणजे असं असं झालं. मी अधिकाऱ्यांशी बोललो. त्यामुळे चालणार नाही, फॉर्म रिजेक्ट होईल यांचा आणि तुम्ही याच्यावर विचार करा म्हटले. सगळं विचार करून मग त्यांना विचारलं की तुम्ही काय करायचं तुम्ही सांगा. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी जेव्हा पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीमध्ये निवडणूक लढवायला, याच्यापूर्वी ते राष्ट्रवादीतून लढलेले होते. आणि मग मी जेव्हा पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीत आलो त्यावेळेस मला अजय घोडेले यांनी स्वतःचं तिकीट मला दिलं. म्हणून मला त्याची परतफेड करायची आहे तर तुम्ही अजय घोडेला माझ्या ऐवजी तिकीट द्या. आणि त्यांच्या सांगण्यावरून रंबरमुळे साक्षीदार आहे, हा पोरगा साक्षीदार आहे, त्यांच्या सांगण्यावरून आम्ही अजय घोडेला तिकीट दिलं. तर अजय घोडेला सांगितलं होतं की तुम्ही म्हणाल तुम्ही लढवतो, नाही लढवतो तर नाही लढत, मी फक्त फॉर्म टाकलायला आहे, तुम्ही म्हणाल तुम्ही मागे घेऊन टाकतो. पण जेव्हा ही परिस्थिती तयार झाली, प्रमोद भाऊंनी सांगितलं की अजय घोडेला माझ्या ऐवजी तिकीट द्या. म्हणून अजय घोडेचं नाव आलं. अदरवाईज अजय घोडे तिकीट म्हणजे लढवणारच नव्हता, फक्त नॉमिनल फॉर्म टाकला होता त्याने. कारण बहुतेकांना आम्ही 2-2, 3-3 फॉर्म टाकायला सांगतोच प्रत्येक वॉर्डामध्ये. आणि ऐन वेळेला ते ज्याचा फायनल जातात ठेवून बाकीचे ते काढतो. बऱ्याचशा ठिकाणी असेही गैरसमज केले जातात की प्रमोद नेमाळेचं तिकीट काढलं. प्रमोद नेमाळे अजिबात खोटं आहे, तसं काहीही नाहीये. प्रमोद नेमाळेचं तिकीट काढलं गेलेलं नव्हतं. ते ही प्रॉब्लेम असल्यामुळे स्वतः प्रमोद भाऊंनी सांगितलं होतं की अजय घोडेला तिकीट द्यावं.